अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या क्षेत्रात 100हून अधिक रोबोटिक पद्धतीने गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या। ही महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। पत्रकार तसेच उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनुभवी निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे आणि मेहनतीमुळे सांधे प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडतात। तसंच प्रत्यारोपणानंतर रुग्णांची स्वच्छता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते। रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते। रोबोटिक सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावं लागत होतं, परंतु आता कुठेही जाण्याची गरज नाही। रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होत आहे। हॅलो, मी उत्तम निंबाळकर, कोशिरे सरांचा एक पेशंट आणि माझा जो अनुभव असा आहे का मला माझ्या मिसेसचे दोन्ही पायांचे ऑपरेशन करायचे होते आणि ते ऑपरेशन माझे व्यवस्थितशीर झाले आणि मला इथे बऱ्याचशा लोकांचं सहकार्य लाभलं आणि आज सर्वांच्या सहकार्याने आणि कोशिरे सरांच्या सहकार्याने आणि सर्वांनी आज हा कार्यक्रम जो होता म्हणजे आम्हाला आमच्या हिशोबाने खूप अनुभवी नवा झाला। त्यामुळे असं वाटायला लागलं, पण नंतर इथं आल्यानंतर सविस्तर असं कळालं का जवळजवळ ह्या रिपोर्ट ऑपरेशनचे हे नवीन स्कीममध्ये नवीन याच्यामध्ये आम्हाला म्हणजे 100 ऑपरेशन झाले असं वाटत नाही। त्यांच्या वयाचा आणि त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे आम्हाला मनोबल वाढलं आणि आम्हीसुद्धा म्हणजे पेशंट या नात्याने तो नाही पण आता मित्रपरिवारांना सुद्धा खात्रीशीर सांगू शकतो का इथून डोळे झाकून अशोकामध्ये तुम्ही रोबोटिक ऑपरेशन करू शकता आणि सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि सर्वांचा मी ऋणी आहे। मी डॉक्टर सुशील पारख, मेडिकवर हॉस्पिटल मेडिकल डायरेक्टर आहे। नुकतंच अशोका मेडिकवरमध्ये 100 रोबोटिक सर्जरीज कंप्लीट केल्या गेल्या। अत्यंत कमी वेळात अशा 100 रोबोटिक सर्जरी डॉक्टर स्पंदन कोशिरे या सर्जननी अशोका मेडिकवरमध्ये केल्या आणि त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात प्रगत असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाशिक येथे आणून आपल्या इथल्या रुग्णांना पुणे मुंबई येथे जावे लागू नये यासाठी आमचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा रोबोट आपल्या हॉस्पिटलमध्ये इस्टॅब्लिश केला गेला। हा जगातला एकमेव असा प्रथम संपूर्ण ॲटोमॅटिक असा रोबोट आहे आणि ह्या रोबोट सर्जरीमुळे पेशंटचा स्टे वाचतो, अत्यंत अचूकतेने इम्प्लांटचे पोझिशनिंग करता येते, कमीत कमी रक्तस्राव होतो आणि कमीत कमी बोन कटिंग होतं आणि त्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते आणि पेशंटची मूवमेंट लवकर करता येते। तरी ह्या सेवेचा फायदा आपल्या परिसरातील ज्या नागरिकांना गरज आहे त्यांनी अशोका मेडिकवरमध्ये येऊन घ्यावा असं मी आवाहन जनतेला करतो। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा देत आहोत। नमस्कार, मी डॉक्टर स्पंदन कोशिरे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिकमध्ये। आता आपले 100हून अधिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज झालेल्या आहेत आणि आपली एक खासियत अशी आहे या बाबतीत की एकही सर्जरीला काही कॉम्प्लिकेशन नाही झालेलं आहे। सगळे रुग्ण एकदम खुश आहेत आणि चालायला फिरायला उठायला बसायला एवढंच नाही तर मांडी घालून बसायसाठी पण त्यांची क्षमता झालेली आहे। आणि आता ह्या ॲडव्हान्समेंटचा माझं असं म्हणणं असेल की आपण बेनिफिट घेतला पाहिजे आणि पुढे जाऊन या शस्त्रक्रियेचा रेट अजून वाढणार आहे। हाय ॲक्युरेसी असल्यामुळे फेलियर रेट 0% जवळपास आहे आपल्या शस्त्रक्रियेचा। या प्रसंगी रोबोटिक ऑर्थोपेडिक सर्जनची टीम डॉक्टर जयेश सोंजे, डॉक्टर सागर काकतकर, डॉक्टर श्रीकांत जाधव, डॉक्टर स्पंदन कोशिरे आणि रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी आदी या पत्रकार परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। किरण आहे, न्यूज टुडे, नाशिक। असलेल्या गॅस सिलेंडरचा 29 तारखेच्या मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यात 2 जण जखमी झाली। या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली, मात्र आग विझवताना एक कर्मचारी जखमी झाला। याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात। या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते। 29 तारखेच्या मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला।
अंडाबुर्जी गाडीचे मालक अनुपसा व चायनीज टाऊनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या इथं होत्या। या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गनोरे तसंच अमोल खांडरे हे जखमी झाले। यावेळी नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली। मात्र त्याचवेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी राजेश हाडस हे जखमी झाले। यावेळी अविनाश सोनवणे, के पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वज्रे, वाहन चालक आया काझी तसंच SD गुगे यांनी परिश्रम घेतले। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तसंच त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।